राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. विषय आहे आजचा जंतर मंतर, कॉकरोच पार्टी. दिल्लीमध्ये त्यांनी जो आच्छाद मांडला, त्या कार्यकर्त्यांनी मोदींबद्दल, हिंदू देवतांबद्दल, हिंदू धर्माबद्दल जी काही गरळ ओकली ती त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा प्रकार आहे. परदेशातून आलेल्या पैशावर भारताच्या विरुद्ध देशद्रोह करणारी ही मंडळी भारतामध्ये परदेशी दुश्मनापेक्षा आपल्या देशामध्ये आपले दुश्मन जास्त आहेत. झालेला प्रकार पाहिला, 170 पोलिसांना दगडफेक करून मारलं आणि आता त्यांच्या सगळ्या चौकशा सुरू झालेल्या आहेत. जिथं भेटते तिथं लोक मारायलेत, माफी मागायलेत, रडायलेत. या लोकांची एवढी बुद्धी कुठं घाण पडली होती? परदेशातले लोक जे आहेत ते तर भारताला संपविण्यासाठीच आहेत ना. पण त्याचे पैसे घेऊन हे माकडं आपल्या देशात नसतात. संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातो. हे पप्पू तर काय सांगा त्या पप्पूबद्दल. तो पप्पू पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतो. त्याची अंतिम इच्छा आहे भारताचा पंतप्रधान व्हायचे, पण ते कधी शक्य नाही त्याला. आणि असा मूर्ख पंतप्रधान भारताला लाभू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. बंटी, बबली, अखिलेश, ते केजरीवाल, हे पक्ष लोकांचे नेते पण निवडून कसे येतात हाच प्रश्न पडतो. आणि लोक त्यांना निवडून कसे देतात हा एक मोठा प्रश्न आहे त्या जनतेचा, की यांना काय समजून निवडून दिलेलं तुम्ही? तुमचं काय भलं करतायत हे? का देशाचं काय भलं करतायत? कॉकरोच खूप झालेले आहेत. मोदी हातामध्ये हीट घ्या, कारण की कॉकरोचला मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. हे लातो के भूत है, बातों से नहीं मानते. यांना एकच इलाज आहे, पोलिसांच्या काठीचा प्रसाद देणे. देशामध्ये आज भारत देश सगळ्या जगामध्ये नंबर 1वर आर्थिक उन्नती करतो आहे. प्रगती होत आहे भारताची. भारतातल्या पंतप्रधान मोदी यांनी 12 वर्षामध्ये भारताला कुठं नेऊन ठेवले. आणि सगळ्यात पहिला अटॅक काय केला त्यांनी, की जगातले सगळे जे आर्थिक व्यवहार आहेत ते डॉलरमध्ये होत होते. पण मोदींनी आपल्या रुपयामध्ये व्यवहार सुरू केले. अमेरिकेला बसल्या ठिकाणी डॉलरचं कमिशन मिळत होतं, त्याला सगळ्यात पहिला छेद मोदींनी दिलेला आहे. त्यामुळे अमेरिका तर पिसाळलेली आहे. पाकिस्तान पहिलेच पिसाट झालेलं आहे. आणि चीन तर या पाकिस्तानचा बॉसच आहे. सगळ्या जगामध्ये भारताच्याबद्दल एक हवा निर्माण करून भारतातल्या सरकारला बदनाम करून हे सरकार पाडण्याचे तो जॉर्ज सोरोस नावाचा जो कोणी एक व्यक्ती आहे, त्याचं वय तर खूप झालेलं आहे, तो जवळपास 90च्या जवळ आहे. पण त्यानं 10,000 कोटी रुपये फंड ठेवला आहे भारतातून मोदींचं सरकार काढण्यासाठी. यावेळेला दिल्लीमध्ये जे घडत होतं त्याचे सगळे सूत्रधार बाहेर बसलेले होते. अमेरिका, कतार, पाकिस्तान, चीन, बांगलादेशमध्ये. जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत त्यांना काही शक्य नाही भारतामध्ये.
आणि राहुल गांधी तर खूप आतुरलेला आहे, केजरीवाल खूप आतुरलेला आहे की मोदीचं सरकार पाडण्यासाठी, हे मोदीचं सरकार घालवण्यासाठी. त्यांचा एकमेव कलमी कार्यक्रम आहे. भारतातले देशद्रोह्यांचा जोपर्यंत बंदोबस्त केला जात नाही तोवर बाहेरच्या शत्रूंना निपटण्यात काही अर्थ नाही आहे. हे आपल्या घरात बसलेले जे कॉक्रोच आहेत हे यांना हिट घेऊन मारणंच हा पर्याय आहे. संसदेमध्ये दरवेळेचा गोंधळ आहे. संसदेचं अधिवेशन आलं की संसदेचं अधिवेशन चालू द्यायचं नाही, कोणते बिल पास होऊ द्यायचे नाही, ही विरोधी पक्ष नेत्या राहुल गांधीची नीती आहे. आणि बरोबर तो अधिवेशनाच्या 15 दिवस अगोदर परदेशात जाऊन येतो, तिथलच्या लोकांकडून एक पॉलिसी करून येतो. अधिवेशनाच्या अगोदर गोंधळ घालायचा हा राष्ट्रीय कार्यक्रम झालेला आहे त्याचा. कायद्याच्या कचाट्यात अडकणारा आहे तो. लवकरच त्याचे निर्णय लागतील. आपण सर्वजण देशाचे राष्ट्राभिमानी आहोत आणि देशाचं राष्ट्राभिमानी सरकार आहे मोदींचं, जे भारतातल्या जनतेच्यासाठी खूप मोठं काम करत आहेत. हे लोकशाहीमध्ये चांगली फळं खाऊन आपण त्याचा चोचा केलेला आहे. मोदींनी आताच्या ह्या काळामध्ये 5 वर्ष आणीबाणी लावावी आणि ह्या सगळ्या लोकांना सुतावून सरळ करावं. कारण पाकिस्तानमध्ये जे काही चालतं ना ते भारतात व्हायला पाहिजे आणि भारतात जे होते ते पाकिस्तानला व्हायला पाहिजे. हे फार 20 वर्षापूर्वी असा लेख लिहिला होता वर्तमानपत्रात की पाकिस्तानला लोकशाहीची गरज आहे आणि भारताला हुकुमशाहीची आवश्यकता आहे. इंदिरा गांधीने 1977ला जी आणीबाणी लावली ती स्वतःच्या हितासाठी लावली, पण आता जर मोदींनी आणीबाणी लावली तर ती देश हितासाठी राहील. हे जे घरात बसलेले देशद्रोही आहेत ना यांचा इलाज केला जाईल आणि भारताला प्रगतीवर नेता येईल. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं काय मत असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.